वन हक्कधारकांना गाव नमुना 7 ई व 12 ई देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वन हक्कांची मान्यता अधिनियम 2006 अंतर्गत पात्र वन हक्कधारकांना आता स्वतंत्र गाव नमुना 7 ई वन हक्कधारकांचे अधिकार अभिलेख पत्रक व गाव नमुना 12 ई पिकांची नोंदवही तयार करून वितरित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्याकडून देण्यात आले आहेत. महसूल व वन विभागाच्या दिनांक 10 जुलै 2026 रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद भाप्रसे यांनी नाशिक जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या वन हक्कधारकांच्या वन हक्कांच्या नोंदी 7/12 उतार्यावर घेण्यात आलेल्या आहेत अशा सर्व पात्र प्रकरणांमध्ये शासन निर्णयानुसार गाव नमुना 7 ई व 12 ई तयार करून संबंधित वन हक्कधारकांना वितरित करण्यात यावेत असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. गाव नमुना 7 ई तयार करताना इतर अधिकार या स्तंभात शासन निर्णयानुसार आवश्यक शेरा नमूद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच गाव नमुना 12 ई मध्ये संबंधित वन हक्कधारकांच्या पिकांची नोंद अद्ययावत करण्यात यावी. या नोंदीचा उपयोग फार्मर आयडी, कृषी विभागाच्या विविध योजना, पीक विमा, पीक कर्ज तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसाठी होणार असल्याने नोंदी अचूक व अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सदर कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करून गाव नमुना 7 ई व 12 ई ची एक प्रत वनहक्क संचिकेत दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही संपूर्ण कार्यवाही 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. त्यामुळे 7/12 वर वनहक्काची नोंद असलेल्या पात्र वनहक्कधारकांनी आपल्या संबंधित तलाठी, तहसील कार्यालय किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून गाव नमुना 7 ई व 12 ई तयार झाला आहे का याची खात्री करून घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. वन हक्कधारकांना त्यांच्या हक्कांची अधिकृत नोंद उपलब्ध करून देण्याबरोबरच कृषी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.